ह्याला. तर बघा आता चालू करू आपण आपली एक्सरसाइज. धडधड धडधड धडधड. टोटल 78 क्वेश्चन आहेत, 2 पार्टमध्ये खतम करायचे आहेत. जे जे क्वेश्चन तुम्हाला जमतील ते तुम्हाला सॉल्व करायचे, ते होमवर्क देईन. ओके, सिंपल राहतील ते. सांगितलं नाही ते तुम्ही सोडवाल. ठीक आहे. हे इकडे लक्ष दे पोरी, नाही स्वतः सोडवतेस, तिकडच्या दोन करून सोडव. चला लक्ष द्या. पहिला सोपा द्या, किती सोपा आहे. बेरीज भागीला किती कराल? दुसरा वे किती सोपा बाबू. आहे 101 आला असता, नाही आला असता. औषध म्हणते ना आता. हो n प्लस 1 नाही 101 नाही 50.5 आला असता. हा सेकंड हो ना. हां अपॉन 2 हे झाली असती बेरीज आणि भागीला n केल्या असता तर 100 प्लस 1 म्हणजेच 101 भागीला 2 म्हणजेच 50. तर बहुत सोपी आहे. हां प्रथम 9 अभाज्य संख्याओं का औसत काढू शकता. अभाज्य संख्या प्राईम नंबर, पहिल्या 9 प्राईम नंबर काढू शकता. ओके, त्यांची बेरीज भागीला किती कराल? 9. 9 असे येतील ना. हां भागीला 9. देन प्रथम सम हा भी जमेल. फॉर्मूला पुट द वैल्यू गेट द आंसर. 100 से कम सभी विषम संख्याओं का औसत कितना होगा? 100 से कम म्हणजे किती? टोटल 50 येतील. अरे 50 येतील ना टोटल. 99 ते येतील पण 50 येतील ना. तर 50च्या अर्धा कराल का? 50च्या स्क्वेअर कराल. 50च्या स्क्वेअर किती आला असता? 250 नाही आहे. औसत म्हणते ना तर ॲव्हरेज तर 50. सरळ किती आला असता पहा. n स्क्वेअर भागीला n झाला असता तर 1 n कटला असता म्हणजे डायरेक्टली. देन काढू शकता यार तुम्ही. आता हे असे लाडक पण नको लावा माझ्याजवळ. कोटपर्यंत नाही सांगत मी, 8 पर्यंत तुम्ही काढू शकता. 8 पर्यंत तुम्ही काढू शकता. 8 पर्यंत 9 काय म्हणते बघा. यदि 25a प्लस 25b इज इक्वल टू 115, 25a प्लस 25b इज इक्वल टू 115, तो a तथा b का औसत मान कितना है? तो डिवाइडिंग बाय 25 कर दो. डिवाइडिंग बाय 25 डिवाइडिंग बाय. तर इकडे झाला असता ये, इकडे झाला असता आणि 115 भागिले आला असता. अरे बरोबर. हे झाली असती यांची बेरीज. हे काय झाली असती यांची. आणि आपल्याला काय काढायचं आहे? ॲव्हरेज. तर पहिले यांच्या भागाकार करून घ्या कोपशामध्ये जाऊन. 25 100 15 आले, पॉईंट दिला, शून्य वाढला, 25 150 म्हणजे 4.6 आला असता. आणि भागीला 2 का बरं? कारण ए न बी किती संख्या होत्या? ए आणि बी दोनच संख्या होत्या ना. म्हणजेच 2 पॉईंट आहे नाही आहे. याच्या काही आहे बरोबर आहे ना. पाहून घ्याल पहिले. हा तर जो भी असेल तो इनमें से कोई नहीं हो गए. हो बरोबर आहे. देन 10 5 संख्याओं का औसत 10 है. तो 5 10 50 बेरीज किती झाली असती? तो कौन सी संख्या जोड़ी जाए तो औसत क्या हो जाएगा? 72. तर 50 प्लस 72 करा भागीला 6 करा. 12 होई ना. तो औसत 12 हो जाए म्हणते. औसत 12 हो जाए. संख्या पहिले 5 होत्या तर 6 होतील. तर 12 कम 72 होईल. बेरीज किती झाली असती त्यांची? 72. 72 मधून 50 मायनस करा. तर 22 संख्या जोडल्यावर झाला असता. मांडणी करता येईल का? सांगू कराल वे सार्वे. मला ते तिकडचे सार्वे बोंद्रे तो कुर्वे लमचे हेच गडबड आहे. चला लक्ष द्या तुम्ही तिघं. पहिले काय म्हणते? 5 संख्या हो का. तर n घेतला 5. ॲव्हरेज किती म्हणते? 50 नाही बे 10 म्हणते. तुमचं लक्ष कुठं राहते बे? लक्ष कुठं राहते तुमच्या? तर 5 10 50 हा झाला असता सम ना. आता ॲव्हरेज किती होईल झाल्या पाहिजे म्हणते? 12.
ॲव्हरेज 12 झाल्या पाहिजे म्हणते. तर यन मध्ये म्हणजे या सम मध्ये किती जोडाल म्हणते. तर सम मध्ये मी म्हणलो आता काहीतरी जोडलो यन, बरोबर. पहिले 5 लोक होते तर आता 6 लोक झाले असते. तर 12 सकम आणि सम किती होती आपली, आणि यन आपण किती जोडला होता माहित नाही. तर 72 - 50 म्हणजेच यांची व्हॅल्यू किती झाली असती. देन 11 यदि 7 क्रमागत संख्या आल्या 7. हां, लक्ष द्या, मी पहिलेच सांगितलं होतं क्रमागत संख्यांच्या ॲव्हरेज मधातली संख्या असते आणि बेरीज 7x आली असती डायरेक्ट. मग अशी सांगितलं ना की सांगू अजून एक वेळा सांगितलं होतं. ओके. देन औसत किती आहे म्हणते 33. तर x झाला असता माझ्या 33, मधातली संख्या भेटली 33. ओके. तो इनमें से सबसे बड़ी कौन सी आहे. तर इथं x आहे, तर इथं x+1 x+2 आणि x+3 हे सगळ्यात मोठी झाली असती बाबू. आणि इकडे x-1 हे झाले असतं क्रमागत संख्या 7. तर ॲव्हरेज त्यांच्या कोणता आहे ते म्हणलो मी मधातली. तर हे 33 आहे. तर 33 + 3 किती भेटला उत्तर. काही करावं लागला. आता असाच थोडसा लक्षात ठेवाल तो. देन 12 4 क्रमागत संख्या समसंख्या काय आला आता, आणि 4 आला. तर इथं मधातला गेम आहे का काही नाही. 4 क्रमागत समसंख्याओं का औसत कितना है. तर पहिली x, दुसरी x+2, तिसरी x+4 आणि चौथी x+, 2-2चा फरक, 2-2चा फरक राहते ना. सबुजीला म्हणलो असतो 2, तर हे झाली असती 4, हे झाली असती 6, आला 2-2चा फरक. हा, तर तेच तर म्हणत आहो ना मी कुठं चुकीच्या बोललो होतं का. तर हे झाले असते आपल्या काय 4 क्रमागत समसंख्या यांच्या औसत म्हणते. तर बेरीज करा आणि भागीला काय कराल 4. आणि हा किती दिलेला आहे समजला का केलं तर 4 संख्या. हे एक संख्या आहे 2, यांची बेरीज भागीला 4 म्हणजे ॲव्हरेज तो दिलेला आहे 27 मांडलो. हां, तर इथं किती झाली असती 4x प्लस 6 4 10 2 अरे झाली असती. आणि इकडे 27 गुणिला 4, हे 4 तिकडे गेले असते तर पण अरे काही ना हो समजणे वाले को. हां, तर 25 × 100 आणि 4 दुने 8 ते 108 झाली असती. 27 गुणिला 4 108 झाली असती. ते 108 - 12 इकडे राहिला असता 4x. हां, सांगा लवकर किती आली 4x ची व्हॅल्यू 6 96. तर x किती झाली असती 96/4 म्हणजे 4 दुने 8 4 4 x ची व्हॅल्यू आली असती 24. आपल्याला काय काढा म्हणलं इनमें से सबसे बड़ी संख्या कौन सी है. सबसे बड़ी व्हॅल्यू कोणती आली होती x+6 आली होती. अरे हो की नाही. तर x+6 काढून घ्या. आहे की नाही आहे. देन काय म्हणते प्रश्न. सतत म्हणजे पुन्हा क्रमागत असतील. 5 विषम संख्या का औसत 5 जणांच्या म्हणते औसत म्हणते. तर मधामध्ये कोणती आली असती. अरे आली असती 13 म्हणते ना. हां, तो अवरोही क्रम में चौथी संख्या कोणती आहे. आता बघा हे x आणि 5 म्हणलं तर x+1 ने x+ आणि हे 1. तर 1 2 3 4 चौथी म्हणलं तर हे वाली काढायची आहे. म्हणजे किती आली असती सरळ 96. पण 96 आहे नाही ना. मी अवरोही म्हणजे कोणता आहे 94 बी तर नाही. अवरोही म्हणजे चढता क्रम होते ना. मागे उत्तर पाहून घ्या त्याच्या पहिले. मागे उत्तर 93 आहे ना. 93 अबे मागे उत्तर पाय म्हणतो किती आहे. अवरोही म्हणजे उतरता असेल. मग अपरोही अवरोही काय मी इंग्लिश मध्ये सोडवतो यार. हां, उतरता आहे ना. तर हा असेल. हां, तो उतरत्या क्रमाने चौथी संख्या कोणती. उतरता क्रम अवरोही क्रम जो भी आहे उतरता. तर त्याला इंग्लिशमध्ये थोडंसं पाहून घ्यायला असेंडिंग डिसेंडिंग नाही समजला तर मी तोच करतो.
म्हणून तुम्हाला मी इंग्लिशमध्ये सोडवतो ॲक्च्युली. ठीक आहे, तर किती आला असता, हा झाला असता तुमच्या जवळपास ॲन्सर. मग चला ते राहू द्या आता तिथंच. हां, ABCD 4 क्रमागत विषम संख्या है जिनका औसत 42 4 आहेत म्हणते. तर B तथा D का गुणनफल कितना होगा. तर कोणत्या क्रमागत विषम संख्या आहेत म्हणलं तर विषम संख्यांमध्ये पण फरक कितीचा राहते, 2चा फरक राहते. हे 1 पकडलो तर हे 3 झाली असती ना, हे किती झाली असती, हे झाली असती की नाही. हां, तर विषम संख्यांमध्ये पण 2चा फरक आणि यांचा औसत दिलेला आहे म्हणजे यांची बेरीज करा, भागीला किती कराल 4 आणि औसत किती दिलेला आहे 42 दिलेला आहे 42. हां, 42 दिलेला आहे. तर हा 4 दुने 8 न 4 चौ 16, यांची बेरीज 4x + 12 झाली असती. मायनस करा 168 - 12 6 15 भागीला 4, तर 4 चौ 16 4 ए भगवान 4 तिक 12 4 9 36. का लिहितो बे मी, 4 तिक 12 3 राहिले 4 9, ते एक्स झाली असती आपली 39. एक्स होती पहिली संख्या. आपल्याला कोणती काढायची आहे म्हणजे ABC आणि हा D. तर कोणाकोणाचा काढायचा आहे, B आणि D. तर B आली असती किती, B झाली असती 41 आणि D झाली असती किती 40. अरे बरोबर. हां, 45 1 जा कॅरी, 45 4 जा 180 180 आणि 4 1845 आहे. वाढू समोर. देन 5 क्रमागत संख्या का औसत सोपी आहे बघा. 66 आली असती संख्या आपली. अरे बरोबर 5 म्हणलं ना, ABCDE. पण आता सम म्हणलं का विषम म्हणलं ते पहिलं. क्रमागत समसंख्या, क्रमागत इले पकडला x, तर हे झाली x + 2 x प्लस आणि x - 2 x - 4 झाला असता. इथपर्यंत कळला. मधातली संख्या आपली ॲव्हरेज राहते म्हणजे हे झाली 60. तर मग आपल्याला कोणाकोणाची पाहिजे, B आणि E. B आणि तर B ची व्हॅल्यू किती झाली असती 60 आणि E ची व्हॅल्यू 70. या दोघांच्या पिंटू 728 7 2 7 सकम 42 न 2 44 448. ओ माय गॉड. 4 आहेत का 5 आहेत ना, 15वा 5 क्रमागत समसंख्याओं का औसत. तर बरोबर तर आहे 66 आला असता. इनमें से कोई नहीं है आंसर. हाँ, तो तैसा चेक करत जाना पे किती टाइमपास झाला. 2 मिनिटं गेले माहिती. एक उत्तर काढून ठेवा ना बाई. हां, मग 16वा 5 क्रमागत संख्याओं का x. ओके, यदि अगली 2 संख्याएं मिला दी जाए तो औसत में क्या वृद्धि होगी. लक्ष द्या. आता 5 संख्या आपल्या पहिले घेऊन घ्या आणि कोणत्या म्हणते क्रमागत संख्या म्हणते तर x + 1 x + 2 x - 1 आणि x - 2. 5 क्रमागत संख्या आहेत ज्याच्या ॲव्हरेज सध्यामध्ये काय आहे, बरोबर आहे. समोरची 2 संख्या अजून मिळवला म्हणते तर x प्लस आणि x प्लस. तर काय होईल, टोटल संख्या किती होतील 1 2 3 4 5 6 7. तर मधातली संख्या कोणती आली असती, हा झाला असता आपला. अरे गोष्ट कळली का, क्रमागत संख्या आहेत ना रे त्या. अरे सपोज मी म्हटलं इकडे 11 12 13 14 आणि 15 यांची ॲव्हरेज काढाल तर ही येईल की नाही.
सपोज मी म्हटलं इकडे 16 आणि 17 पण ॲड झाल्या, तर टोटल संख्या किती झाल्या आपल्या 7. तर ॲव्हरेज काय आला असता आपला, नाही समजला. हां, तर याच्यामध्ये काय झाली, एक्सनं वृद्धी झाली. तर बघा 1 की वृद्धि, एवरेज में क्या परिवर्तन होगा, पहले एवरेज हा होता, आता एवरेज हा राहील न्यू वाला. ते 1 न वाढल, नाही वाढल, वाढू समोर 1 न का 2 न, 17 सीधा 40 पर्यंत जाऊ देऊ. कोण ऋतिक, थांब बेटा चष्मा फोड़तो तिया. 17 यदि यम संख्याओं का औसत कितना है म्हणते, और n संख्याओं का औसत m स्क्वायर, तो m प्लस 1. ओ माय गॉड, सोपी आहे ना सर. अभी समजला. ॲव्हरेज इज इक्वल टू का असते आपला, सम अपॉन n. हा फॉर्म्युला आपल्याजवळ. पुट द व्हॅल्यू गेट द आन्सर. पहिले पहा m संख्या म्हणते पहिल्या केसमध्ये, फर्स्ट केसमध्ये काय म्हणते, m संख्या म्हणजे n ची व्हॅल्यू किती झाली असती, अरे हो, आणि ॲव्हरेज किती दिलेला आहे, आणि हे काय झाली असती, सम ऑफ m, पूर्ण m वाल्यांची बेरीज, हो की नाही. तर हा इकडे आणलो असतो m बरोबर. सेकंड केस मध्ये काय म्हणत आहे, n संख्याओं का औसत, म्हणजे n च्या ठिकाणी आता लहानवाला n घ्यायचा आहे आणि त्यांचा औसत किती दिलेला आहे, आणि सम ऑफ n किती आली असते आता सांगा मला, सम ऑफ n m च्या बरोबर. आता मला ॲव्हरेज काढायचा आहे टोटल लोकांच्या. सपोज मी म्हटलं असतं इथं 5 होते, इथं 9 होते, 9 आणि 5 14 लोकांचे ॲव्हरेज काढायचे आहे. डिवाईडमध्ये काय ठेवलो असतो मी ना, 14 ठेवलो असतो. वरतं का ठेवलो असतो, त्यांची बेरीज ठेवलो असतो जे इथं निघलेली आहे, अरे ठेवलो असतो. आणि मला का इथं काय म्हणलेलं आहे, कुठं गेला बे, तर m प्लस n संख्याओं का औसत, म्हणजे टोटल सपोज मी म्हणलो 9 न 5 14, तो 14 संख्याओं का औसत निकालो, ऐसा उसने बोला है. ठीक आहे. तर डिवाइडमध्ये काय येईल, m प्लस n येईल. the average of m plus n is equal to sum of m plus n भागिला n मध्ये बी करायला असता, m प्लस, अरे m प्लस n राहिला असता. हाच ॲव्हरेज काढायचा आहे ना. हां बघा आता, हा m प्लस n जसाच्या तसा, सम म्हणजे या दोघांची बेरीज, अरे हो, mn स्क्वेअर प्लस n m चा, आणि हा काढायचा आहे आपल्याला. ठीक आहे. तर आता याला समोर सोडवा, काय कॉमन निघत आहे, m आणि n कॉमन निघला. सपोज m कॉमन काढलो, तर याच्याजवळ का वाचला होता n, आणि याच्याजवळ एक m बाकी होता. जेव्हा n कॉमन काढलो, तर याच्याजवळ का वाचला, एक n वाचला, याच्याजवळचा n सगळाच गेला. का आला रे बाबू ॲव्हरेज, का आला ॲव्हरेज, mn आला. समजला का केला आहे तर की नाही समजला, श्रीकांत बोलल्या आणि पाऊंडाला. हां प्रश्न वाच एक वेळा, वाच नंतर उभा हो, जोरात वाच, चल गे. हाँ बा, m संख्याओं का औसत n स्क्वेअर, तर त्यांची बेरीज काढलो. हाँ बा, m स्क्वेअर त्यांची बेरीज काढलो, सम ऑफ n म्हणजे जेवढे बी नंबर असतील त्या सगळ्यांची. आता काय काढा म्हणते, m प्लस n म्हणजे टोटल नंबरच्या काढायचा आहे. तर डिवाइडमध्ये m प्लस n, वरतं काय झाली असते त्या सगळ्यांची बेरीज, त्यांच्या समची बेरीज, याची समची बेरीज एवढी आहे, याच्या समची बेरीज मांडलो, पुट द व्हॅल्यू गेट द आन्सर, कॉमन काढलो याला. देन 18 तीन संख्याओं का औसत कितना है, तो तीन संख्यांची बेरीज किती राहील, 104. 104 कोण, तीन संख्याओं का औसत 7 आहे, तर 7 त्रिक तिघांची बेरीज झाली असती 21. त्यानंतर पहिली दो संख्याओं का औसत 4 आहे, तर पहिल्या दोनची बेरीज झाली असती 8.
तर तिसरी संख्या क्या आहे ते 21 मधून 8 मायनस करून घ्या, आली असती 13. सोपी आहे, समोर वाढू 19. 3 संख्याओं का औसत 28 है। यदि पहली संख्या दूसरी संख्या के आधी तथा तीसरी संख्या दूसरी संख्या के दुगनी तो तीसरी संख्या क्या है? बापा रे बापा, सोपी आहे काम ना सर? अबे बहुत सोपी आहे. 3 संख्याओं का योग किती आहे म्हणते? 1 + 2 + 3 हे संख्या होत n1 n2 n3. यांची औसत म्हणते किती आहे? ॲव्हरेज 28 दिलेली आहे, दिलेली आहे. अबे हो का, बोलत जा नव्हे. तर तिकडे जाईल तर यांची बेरीज किती होईल? n1 + n2 + n3. यांची बेरीज किती होईल? 28 गुणिला होईल की नाही? ओके. मग यांच्या संख्येबद्दल काय दिलेलं आहे? यदि पहिली संख्या दुसरी संख्येची आधी तसा तिसरी संख्या दुसरी संख्या, दोघांच्या कंपॅरिझन, पहिल्या आणि तिसऱ्या संख्येच्या कंपॅरिझन कोणासोबत केलेलं आहे? दुसऱ्या. तर दुसऱ्या संख्येला मी काय मानून टाकतो? x. काय मानलो? मानला. तर पहिली संख्या काय म्हणते? पहिली संख्या दुसरी संख्या की आधी आहे म्हणजे x/, अरे हो. आणि तिसरी संख्या दुसरी संख्या के दुगनी आहे म्हणजे 2x = 28 त्रिक 25 त्रिक 75 आणि 3 त्रिक 9, 75 न 9 84. याला का बोलणं चालू आहे कुरव्या? थांब तुला दाखवतो आता. इकडे भागीला हां, मग x + 3 दुने 6x भागीला, पहिलेच घेऊन जायचं नाही 2ले. भेटले का बिलकुल घेऊनच जाता? पहिलेच घेऊन जाल का नाही? हा सगळ्यांच्या डिवाइडमध्ये पाहिजे, तेव्हा मी त्याला तिकडे नेऊ. एकाच्या छायेत नेऊ शकतो का? नाही. नंबर राहिला असता तर नंबर नेलो असतो तिकडे. हां, 7x = 84 × 2. गुणाकाराच्या वाटेला जा नको, कारण x ची व्हॅल्यू 84 गुणिला 2 भागीला 7. 7 × 1 = 7, 7 × 1 = 7, 7 दुने 14, 12 दुने x किती आला असता? 24. मधातली संख्या आपल्याला कोणती संख्या काढा म्हणलं? तो तीसरी संख्या क्या है? तीसरी संख्या क्या है? उसका डबल है. n3 क्या है? 2x. म्हणजेच किती आली असती? आली असती? पक्का ना? बरोबर ना? 48 आहे का? हां, वाढू समोर मग मी. हे भगवान, कुठे गेला रे? 28 19 झाला ना? 20 20 बघा. 5 संख्याओं का योग. आता काय हा? योग. आयोग नव्हे, कोण आयोग म्हणते? अबे योग म्हणजे बेरीज दिलेली आहे, बेरीज. हां, किती दिलेली आहे? 240. इनमें से पहली 2 संख्याओं का औसत, पहली 2 संख्याओं का औसत, तर ॲव्हरेज ऑफ 2 आणि इकडे सम ऑफ 2 झाली असती आणि इकडे 2 झाला असता. किती? 30 दिलेली आहे. तर 30 गुणिला 2 म्हणजे त्यांची बेरीज किती झाली असती? 1 + 2 ची बेरीज किती झाली असती? 60. n1 + n2. हा n1 हो आणि हा n2. ओके. देन अंतिम 2 संख्या म्हणजे n3 आणि प्लस n4 यांचा किती झाला असता कार्यक्रम? औसत दिलेला आहे 70. तर 70 गुणिला 2 म्हणजेच, आता काढू नाही शकता आता तुम्ही. आपल्याला दिलेला आहे n1 + n2 + n3 + n4 + n5. किती दिलेला आहे? 500 नाही 240 होणार आहे. 240 दिलेला आहे. 5 संख्याची बेरीज अरे दिलेली आहे. तर या 4 संख्यांची भेटली मला. किती भेटली? किती भेटली? 200. तर n3 किती राहिली असते? 240 - 200 म्हणजेच किती? हे राहिली असती एक संख्या. अबे काही बोलावी नाही आणि काही करावी नाही आणि काहीच नाही. काही आहे तुम्हाला अक्कल? अक्कल हे भगवान, इनमें से कोई नहीं? ओके. साले गडबडच करते तर इथले ऑप्शन.
हाँ, 5 संख्याओं का औसत दिया है, औसत अभी एवरेज दिया है 5 संख्याओं का, कितना दिया है फलाना। इनमें से पहली 2 संख्याओं का औसत ढेमकाना, अंतिम 2 संख्याओं का औसत ढेमकाना, तीसरी संख्या कोणची आहे, सेम आहे, फक्त तिथं सम दिलेली होती, इथं काय दिलेली आहे ॲव्हरेज. त्या ॲव्हरेजवरून सम नाही काढू शका का? चांगले मोबाईल पाहून राहिला, चॅटिंग करून राहिलास का बे? हां, क्वेश्चन इथं पाहिजे दिसत नाही का? जवळ येऊन बसणं माझ्यावर. हां जमाल नाही जमावचा, सेम आहे प्रश्न, सेम त्याच्यासारखाच, फक्त ॲव्हरेज काढा, ॲव्हरेजवरून सम काढून टाकाल तुम्ही, पॉइंटला घाबरायचं नाही. देन 5 संख्याओं का औसत दिया है, इनमें से प्रथम 2 संख्याओं का औसत फलाना है, अंतिम सेम क्वेश्चन, सेम सेम. देन 22 23 13 संख्याओं का औसत इतना है, प्रथम 7 संख्याओं का औसत इतना है, अंतिम 7 संख्याओं का सेम कोणासारखा, तो तिकडे गेला मगाशी, अरे गेला ना, इथे 7 ने 7 14, एक डबल रिपीट झालेला आहे, त्यांची बेरीज अलग से काढाल, त्याच्या बेरजेतून 13 जणांची बेरीज झाला आहे की नाही असा. हां सेम होमवर्क. हां मग 24 2 संख्या हो, ए तथा बी का औसत इतना है, बी तथा सी का औसत इतना है. हाँ लक्ष द्या रे बाबू. तर ए प्लस बी किती झाला असता? 40 झाला असता. कसा 40 आला समजला ना की नाही समजला? नाही नाही सांगा मला एक वेळा. हा कसा आला? हां ॲव्हरेज दिला हा बघा, हे सम, हा ॲव्हरेज आणि इंटू एन, हो की नाही? ॲव्हरेज दिलेला होता 20 गुणिला 2 म्हणजेच किती झाला? मग बी एन सी आहे, कुठे गेला? बी प्लस सी, ते 19 दिलेला आहे ॲव्हरेज. ते पहिले चेक कराल ॲव्हरेज हो का नाही, समले बी 2चा मल्टिप्लाय चमकवून टाकाल, तसं नाही. ॲव्हरेज हो ना, औसत 19, ते 19 गुणिला किती झाला असता? मग ए अन सी आहे म्हणते 21 आहे म्हणते, ते 21 गुणिला 2 म्हणजेच सगळ्याची मारा बेरीज, इकडे झाला असता 2a 2 आणि 2. हां इकडे बेरीज किती झाली असती? 112, अब 120 अरे झाली असती. ते श्रीकांत का मूल्य आणि पाहुण्याला बेरीज कर ना बाई, पायी नको बेरीज कर. किती? 2 कॉमन काढला तर ए प्लस बी प्लस ची बेरीज किती कशी झाली समजला? 2 कॉमन निघला, भागीला गेला, नाही समजला? बहुत हुशार झाला तुम्ही आजकाल. ए बी सी ची बेरीज भेटली तो ए का मान कितना है? तो ए बी सी ची टोटल बेरीज आहे 60, ते तुम बी सी ले माइनस करा. बी सी किती आहे? माइनस करा, ये भेटल का नाही भेटल? भेटला नाही आहे? सोपियान चॅप्टर हां माहीत पडेल ना समोर. आता 25 आज पुरे 40 खतमच करून दे तुम्ही आज. ये बी की औसत मासिक आहे, बी सी सेम सेम, अबे सेम आहे. तिथं फक्त मासिक आहे दिलेली होती, तिथं डायरेक्ट औसत दिलेली होती. जमला ना? नसं सेम वाचून घ्या एक वेळा, माझ्याकडे नको बा, मी सेम म्हणतो म्हणून नाही, तिथं वाचा. तसंच आहे का नाही? आज तुम्ही म्हणा अबे सेम म्हणता का शेम म्हणता? शेम म्हणजे शरम लाज होते, जे मला बोलत आहे. देन 26 एक समूह में एक विद्यार्थियों के औसत अंक ॲव्हरेज अंक, पण समूहाची संख्या दिलेली आहे का? म्हणजे किती विद्यार्थी होते त्याच्यामध्ये दिलेलं आहे का? नाही. हां लक्ष द्या रे बाबू. इनमें से 3 के प्राप्तांक 78 69 48 है. शेष आता वाचले 6, म्हणजे टोटल किती झाले असतील? अरे समूह म्हणलं पण सांगितलं का किती आहेत? नाही. पण मग तिघाचे सांगितलं ना, वाचले शेष 6 विद्यार्थियों का औसत कितना है, तो टोटल विद्यार्थी अपने पास कितने हैं?
3 + 6 9, और इनका एवरेज अपने को कितना दिया है 63 गुणिला 9, म्हणजे ये क्या हो जाएगा, सबका सम हो जाएगा। तो 9 त्रिक 27, हातचे आले 2, 9 सक 54, 2 56, हे झाली असती सम ऑफ 9 लोकांची सम, आणि तिघा लोकांची सम दिलेली आहे मला सम ऑफ 3 78 69 आणि 40 बेरीज करा। 16 आणि 9 25, 25चे 2 कॅरी, 6 4 10 19 195, या तिघांचीच आहे 195। तो शेष 6 विद्यार्थियों का औसत अंक कितना है, तो ये इधर से माइनस कर लेंगे सम ऑफ 3। उगाच राय तू, म्हणजे इकडे आली असती सम ऑफ 6, अरे आली असती, हा मायनस करा, बरोबर। हे सम झाली, ॲव्हरेज काढायचा, ॲव्हरेज ऑफ 6, तर सम ऑफ 6 भागीला 6 म्हणजे भागीला 6, 6 6 36, साइन दुने 12, म्हणजेच किती आले बेटा 62 आला असता, नाही आहे का बे, मागे चेक करे भाऊ, बँकेत पीओ मध्ये आला होता म्हणजे एवढा सोपी प्रश्न। 27 वाढू समोर, वे प्रश्न नीट वाचत जा गद्यांनो, म्हणजे सेम राहते की नाही राहते तुम्हाला माहित पडल। वाचा, गणित में 28 छात्रों वाला 50, 8 छात्र छोड़कर चले गए, इसमें शेष औसत 5 से वृद्धि हो गई, विद्यालय को छोड़कर जाने वाले प्राप्तांक औसत कितना, म्हणजे जे सोडून गेले त्यांच्या मार्कांचा ॲव्हरेज तुम्हाला काढायचा। सोपी आहे ना, ना अब बहुत सोपी आहे। गणित में टोटल छात्र कितने थे म्हणते 28, त्यांचा औसत मार्क किती होता, तर सम ऑफ 28 नाही काढू शकत का मी, तर 28 पंजे 8 दुने 16 आणि 8 पंजे 40, 1 2 1 6, हो जाऊ द्या करा असाच, 5 त्रिक 15 करा ना बाई, 1500 मधून 5 दुने 10, 100 मायनस करा, 1500 मधून 100 मायनस, अबे अर्धा होता नाही का, हे भगवान, हा 100चा अर्धा होता ना मी, हां 1400 झाला, हे सम आली 28 लोकांची सम आली। मग काय म्हणते, 8 विद्यालय छोड़ के चले गए पर्रे, ट्यूशन सोडून पडतात ना काही काही, तसे आले पर्रे, हाँ क्या पाऊन राहिला माझ्याकडे, 8 छात्र विद्यालय छोड़कर चले गए, इसमें शेष औसत प्राप्तांक में कितने की वृद्धि हुई म्हणते, म्हणजे 55 झाला असेल आता, 5 की वृद्धी म्हणते ना, आणि सोडून गेल्यावर शेष वाचले किती, 8 सोडून गेले तर वाचले किती का, अरे हे 8 सोडून गेले म्हणते ना, 8 मायनस झाले, आणि इकडे औसत मध्ये वाढला, यांची सम किती असेल, सम ऑफ 20, 5 दुने पक्का 55 दुने, हो जमलं, तर सम ऑफ 20 हे बाकी ज्या 20 लोकांची सम आहे, तर आता ते जे सोडून गेले पर्रे त्याची काढू शकतो का नाही काढू शकतो, तर सम ऑफ 8 किती झाली असती, 1400 मायनस किती राहिला, हे झाली असती सम ऑफ 8। तर मग ॲव्हरेज नाही काढू शकू का आपण 8 लोकांच्या, एवढ्या आपण गेले बितले आहो का बेटा, नाही ना, नाही, हां चल सांग मग, 8 त्रिक 24, राहिले किती 6, 8च्या भाड्यात येतच नाही 6, तर 8 साठी 8 पंचे 37.5 आन्सर नाही आहे। देन 28, किसी कक्षा के विद्यार्थियों का औसत प्राप्तांक 60, किसी लड़कियों का औसत प्राप्तांक 80 तथा लड़कों का औसत प्राप्तांक 60, कितने प्रतिशत लड़के हैं, कितने प्रतिशत, पर्सेंटेज टाकलं नाही तर पर्सेंटेज टाकलं, बहुत सोपी आहे बघा।
किसी कक्षा में विद्यार्थियों का औसत, तर कक्षामध्ये कोण असतील, 22 जण गर्ल्स असतील आणि यांची काय असेल वर्त, आणि इकडे काय दिलेली आहे, 22 जण गर्ल्सची औसत प्राप्तांक किती दिलेला आहे, अरे हो कि नहीं, हाँ इसमें अभी इधर डाल दूंगा मैं, तो ये क्या हो जाएगा 68B प्लस 68G इज इक्वल टू क्या हो जाएगा इसका, फिर 22 कितना है बोल दे, 22 का औसत प्राप्तांक कितना है, नहीं लड़कियों का है रे, कैसे पढ़ते हो रे तुम, एवढे मार्क घेऊ शकतात का पोरं, ॲव्हरेज मार्क 80 एवढे घेता तुम्ही, तुमच्या पाकी किती सांगतो हा पोरायचा, हां तर या सम ऑफ बॉईज काढू गर्ल्स काढू शकतो, किती झाला असता 80G झाला असता, हो का नाही, हां आणि हा बॉईजचा सम ऑफ बी का झाला असता 60, ए मूर्खांनो बोला नको, झाला असता असा, ओके इथपर्यंत काढला, आता का करून समोर, ये मेरे हम सफर एक जरा इंतजार, ओए का गया रे, हाँ कितने प्रतिशत लड़के हैं, तो हो तो कितने हैं प्रतिशत मार्क, तसं तर मार्कांवरून काढू शकतो आपण, या दोघांचे ॲव्हरेज किती येत आहे भाऊ, ओके प्रतिशत बॉईज काढायचा आहे ना, तर टोटल हा घेतला असता पण तरी नाही कटला असता मी, काहीतरी याला थोडंसं थांबव बरं बाबू, 5 इथं रेशो काढा लागल, काय काढा लागल, रेशो, हां आता हे सम आणि या दोघांची सम जे करीन ते सारखी यायला पाहिजे की नाही, अरे यायला पाहिजे, बेरीज का बेरीज, हे टोटल जणांच्या मार्कांची बेरीज इकडे आली आहे, हे आलेली आहे, इथं फक्त बॉईजची बेरीज आलेली आहे आणि इथं फक्त, तर हे आमने सामने जेव्हा करीन तर इक्वली आलेच पाहिजे ना, त्यांची सेपरेट बेरीज केलो असतो सेपरेट, आणि हे टोटल बेरीज सेम आली पाहिजे, तर सेम मध्येच मांडा, तर 68B प्लस 68G इज इक्वल टू 80G प्लस 60B, हा समजला का काय होतं, अरे हे टोटल बेरीज आहे, तर बॉईजची बेरीज ते गर्ल्सची बेरीज त्यांची सेपरेट बेरीज केलो असतो तरी एवढीच आली, चलो मांडेंगे आमने सामने, अब बी की तरफ लेके जाओ G, तो 68B माइनस 60B और 80G पहले से है इधर माइनस 68G, कितना हो गया इधर 8B हो गया, और इधर 12G, तो B और G का रेशो कितना आ गया भाई, ये इधर चला जाएगा और ये भाई साहब इधर चले जाएंगे, 4 दूने 4 तिक म्हणजे टोटल, हा रेशो भेटला, आता बघा जर रेशो एवढा आहे तर ॲक्च्युअल व्हॅल्यू किती झाली असती 3x आणि हे झाली असती, आता पर्सेंटेज ऑफ बॉईज काढायचं आहे, हे त्याच्या संख्या म्हणे त्यांची, तर टोटल किती झाली असती 5x, टोटल 5x वर बॉईजची संख्या काढायची आहे म्हणून बॉईज वऱ्या न पिंटू XX, 5 दुने 0, किती पर्सेंट बॉईज आहेत बाबू, आणि मार्क तरी बी बोगस, बॉईज जास्त पण मार्क बोगस, ते कमी पोरी असून सनी विचारायचा ॲव्हरेज कसं आहे जास्त आहे, काही शर्मा करा, ओके नाही आहे उत्तर, नाही समजला, एक वेळा सांगतो, हे टोटल सम काढला, हे फक्त बॉईजची सम काढला आणि हे
मी म्हणलो का आपले बॉईज आणि गर्ल्स मिळून सनी टोटल माझ्याजवळ 600 रुपये आहेत. टोटल किती आहेत? 600. आता त्याच्यातून बॉईजचे किती आहेत ना गर्ल्सचे किती आहेत मला माहीत आहे का? तर बॉईजचे कितीतरी असतील, सपोज 300 रुपये 400 रुपये असतील, तर 200 रुपये कोणाचे असतील? आणि ते 400 ना 200 मी मिळवलं तरी 600 येणार आहे की नाही? तर तोच तर मांडलो नाही समजला. पण हे आपल्याला रुपयामध्ये नव्हती दिलेली, हे जीच्या रूपात आणि बीच्या रूपात दिलेली होती. ओके, वाढू समोर. अजून काम भुलल्यावानी पाहिजे, अजून सांगू पुन्हा? सांगू का? सांगू? भुलल्यावानी नको पाहिजे जा. हाँ 29. 120 छात्रों का औसत, यदि उत्तीर्ण हो छात्रों का औसत प्राप्तांक 39 हो तो अनुत्तीर्ण छात्रों का औसत प्राप्त, तो एकूण कितने छात्र उत्तीर्ण हुए? काढून ना सका. तसाच सेम बाबू, तसाच. फक्त इथं बॉईज आणि गर्ल्सच्या ठिकाणी पास आणि फेल येईल, पी एन एफ नाही काढू शका. सेम आहे ना भाई. चिटिंग करावलं दिला तर काय एक्झॅक्ट तुम्हाला क्वेश्चनच भेटते का? तसाच राहते, तसा सोडवा लागते. सोडवाल ना? चिटिंग तर करता ये नाही तुम्हाला येते का? बे सेम आहे, सेम. काय हा सेम आहे, तुम्ही काढू शकता बेटा. हाँ देन किसी परीक्षा में छात्र तथा अछात्र औसत प्राप्तांक 71, 73 है. समस्त विद्यार्थी को औसत प्राप्तांक 71 तो छात्रों का अनुपात किती? सेम, फक्त येतपर्यंत सोडवायचं आहे. येतपर्यंत. हां रेशो काढायचा आहे फक्त. काय काढायचं आहे? काय काढायचं आहे? काय काढायचं आहे? काय काढायचं आहे? हां, आणि इथं जेव्हा रेशो काढाल, लक्ष द्या त्या याच्या पहिलेच्या क्वेश्चनमध्ये, याच्या पहिलेच्या क्वेश्चन. हां उत्तीर्ण अनुत्तीर्ण ती 120 आपल्याला टोटल बेरीज दिलेली आहे. अरे दिलेली आहे, बहुत जबरदस्त. चला मी सांगतो. 29 काय म्हणते? 120 छात्रों का, तो 120 बाजूला ठेवून द्या. ते या 120 मध्ये पास आणि फेल आले दोन्ही. हां यांची सम किती दिलेली आहे मला नाही माहीत, पण औसत किती दिलेलं आहे? तर सम किती झाली असती? 35 पी आणि 35 हे सम ऑफ 120 झाली असती. देन तसं दिलेली आहे त्याची व्हॅल्यू आपल्याला, पण काढूया आपण. इकडे बघा, दोन इक्वेशन बनवण्यापेक्षा हा रेशो बनवणं परवडते. अगर तसा नाही सोडवाल तर दोन इक्वेशन बनतील. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 120 आणि त्यांच्या मार्कांची बेरीज इज इक्वल टू फलाना. ठीक आहे, तर ते करण्यापेक्षा असा करणं परवडते. हां पासवाल्यांच्या हा फेल हो ना का. हां पासवाल्यांचा किती दिलेला आहे? ॲव्हरेज 39 आणि फेलवाल्याचा किती दिलेला आहे? काढा ना बे. हा फेलवाले ने हे पासवाले, तर सम नाही काढू शकत. सम ऑफ पी 39 पी आणि सम ऑफ हा झाला असता सम ऑफ एफ. झाला असता. मांडा रेशो म्हणजे इक्वल मध्ये मांडा. तर 35 पी प्लस 35 एफ इज इक्वल टू 39 पी प्लस 15 एफ. इधर से उधर, उधर से इधर, इसको इधर लाओ. 35 एफ माइनस 39 पी माइनस 35 पी किती राहिले का? 20 लोक फेल झाले का बे? नाही, कमी झाले. इकडे किती राहिले? आता रेशो घ्या पास आणि फेलचा. हा 5 आणि हा 20 आणि हा समजला का? हा एफ त्याच्या खाली गेला, हा 4 याच्या खाली. 4 आहे का? 4 पंचे टोटल बेरीज किती होऊन राहिली यांची? 5 आणि 1 रेशोच्या हिशोबाने 6. ॲक्च्युअलमध्ये टोटल किती आहेत? बरोबर. तर 1 ची व्हॅल्यू किती झाली? 6 1 6 6 2
म्हणजे रेशोमध्ये 1, तर ॲक्च्युअलमध्ये किती, हा समजला का काय केलं होतं? ओके. तर रेशोमध्ये आपले पासवाले किती आहेत? 5. त्यांची संख्या काढू शकता. आपल्याला काय काढायची आहे? उत्तीर्ण हुए छात्रों की संख्या. तर 1 ची व्हॅल्यू किती आली? तर भाई 5 ची व्हॅल्यू हे काय झाले असतील बिचारे? हे काय झाले असतील? 5. आणि 20 लोक बिचारे काय झाले? आले आले आले. तो झाला 30 वाला तसाच आहे बघा, सेम, फक्त रेशो काढायचा आहे. काढू शकता की नाही काढू शका? अरे हो की नाही? परीक्षा में छात्र होते तथा छात्र हो, बॉयज आणि गर्ल्स. औसत प्राप्तांक दिलेला आहे, त्याच्यावरून तुम्हाला रेशो काढायचा आहे. टोटल भी दिलेला आहे बघा, समस्त विद्यार्थियों का टोटल. सेम कोणासारखा? 28 सारखा, फक्त रेशोपर्यंत काढायचा आहे. सेम टू देन 31. 11 संख्याओं का औसत इतना है, प्रथम 6 संख्याओं का औसत इतना है, अंतिम 6 संख्याओं का. वे झाला अशा टाईपचा सेम प्रीवियस झाला आहे ना? अशा टाईपचा नाही झाला का? सांगून देऊ एक? वे का माणसा बे, 11 संख्या आहेत म्हणते. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. पहिल्या 6च्या आणि हा दुसऱ्या 6च्या. हा मधातला रिपीट नाही झाला, तर हा मगाशी सांगितलं नव्हतं होता. तर पहिले टोटलच्या सम काढून टाकाल. 11 गुणिला 109 म्हणजे 10.9. मग हे 6च्या काढून टाकाल सम, आणि त्या दुसऱ्या 6च्या. या दोघांची सेपरेट बेरीज कराल 6 वाल्याची, मायनस कराल देतून 11 वाल्याची बेरीज. कारण हे 6 12 झाले, तर 12 मधून 11 जातील, ते एकाची भेटेल नाही का आपल्याला? सेम आहे बे. 32. 4 धनात्मक पूर्णांक का औसत 72 पॉइंट. पूर्णांक म्हणजे इंटीजर, साध्या संख्या, आणि पॉझिटिव्ह वाल्या. इनमें से सबसे बड़ा पूर्णांक 117 और सबसे छोटा है म्हणजे 15. शेष 2 पूर्णांकों का अंतर किती आहे? 12. तो शेष 2 पूर्णांक में बड़ा कौन सा है? बहुत सोपी आहे बघा, इकडे लक्ष द्या. 32 वाला 4 नंबर आहेत म्हणते पूर्णांक म्हणजे इंटीजर. तर n1 n2 n3 आणि n. यांची बेरीज किती आहे म्हणते? ॲव्हरेज दिलेला आहे यांच्या का बेरीज दिलेली आहे? औसत भागीला किती आला असतं इकडे? 72.5 बरोबर. तुम्ही बेरीज नाही काढू शकत का यांची? हे 4 त्या बाजूला घेऊन जाईन तर काय येईल? बेरीज येईल. आता त्याच्यामध्येच बघा, सबसे बड़ा वाला कौन सा है म्हणते? 117. और सबसे छोटा, याले सबसे छोटा मानतो, याले सबसे बड़ा. सबसे छोटा किती दिलेला आहे? 15. आणि n2 प्लस n3. आणि हा किती दिलेला आहे बाबू? आणि हे 72.5 गुणिले 4. तर यांची बेरीज किती झाली? 132. आणि हा n2 प्लस किती दिलेला आहे? यांची बेरीज करा, गुणाकार करा. 20 4 दुने 8 न 2 हात चालला 1 7 दुने 14 ने 1 7 28 ने 1 हिट वे. तुमच्या सोबत राव माझ्या गणित बिघडला. बोथ जाऊ द्या. नाही मी सोडवतो. 4 पंचे 20 2 आले. 4 दुने 8 न 2 10 8 चालला 1 7 28 ने 1 29. एका संख्येनंतर 290. वे बहुत खराब काम आहे तुमच्या. 290 मायनस 132 किती आला? 162 68 158. ओके. आता बघा n2 प्लस n3 आपल्याला दिलेला आहे 158. आणि
आणि त्या दोन संख्यांचा डिफरन्स दिलेला आहे बघा, किती दिलेला आहे? शेष दो पूर्णांकों का अंतर म्हणजे n2 मायनस n3 किती दिलेला आहे? हे दोन इक्वेशन बनले बघा, 1 2. ॲडिंग केलं, कटला 2n2 ची व्हॅल्यू, मायनस करा ना रे, नाही ॲडिंग करा, ॲडिंग 2 60 70 170. तर n2 किती झाला? 170 अपॉन म्हणजेच 82 16 25 10 85 झाला, n2 85 झाला. आता आपल्याला काय काढायचं आहे? शेष दो में से बड़ा पूर्णांक क्या है? आता हा बडा आहे का तो बडा आहे मला माहित नाही, पण मी याला इथं ठेवू शकतो. n2 प्लस n3 किती होतं आपल्याजवळ? 158. n2 भेटला 85, तर n3 ची व्हॅल्यू किती होईल? 158 मायनस 85, बरोबर. हां, तर मोठा कोण आहे? किती आहे? हा राहील तुमचा. आता पहा रे भाऊ, तिथं नाही आहे, आहे का? मागे पहा, मागे 85 आला है, इनमें से कोई नहीं. देन 33 काय म्हणते बघा, यदि ये तथा बी का औसत फलाना हो तो n की वैल्यू कितनी? ओ माय गॉड. हाँ, ये तथा बी का औसत म्हणते, तर ये तथा बी का औसत कसा आला असता? ए प्लस बी भागीला 2, हाच त्याचा ॲव्हरेज राहिला असता. अरे हो, तर एवढी संख्या यायला पाहिजे याला सोडवल्यावर. n प्लस 1 प्लस बी n प्लस 1 भागीला an प्लस bn. तर n ची व्हॅल्यू किती म्हणते? लक्ष द्या आता बेटा. कुरब्या झोपलास बे, ज्याला थोडसंच राहिला आता, बस 40 पर्यंत पोहोचाले, काही सेकंदाची दूरी आहे. हा लक्ष द्या, आपल्याला हा सॉल्व केल्यानंतर अशी व्हॅल्यू आली पाहिजे. तर n ची व्हॅल्यू मी अशी काय घेऊ ज्याला सॉल्व केल्यावर अशी व्हॅल्यू येईल? तर केव्हा पॉसिबल आहे? खाली 2 येणार केव्हा पॉसिबल आहे? जेव्हा हा एक राहिला असता ना, हा एक राहिला असता आणि बेरीज किती झाली असती? हो की नाही? इकडे लक्ष दे पोरी थोडीशी. इथे एक आला असता आणि इथे एक आला असता, तेव्हा 2 झाला असता. तर एक केव्हा येऊ शकते? एच्या पॉवरमध्ये का ठेवीन तर, आणि बीच्या बी पॉवरमध्ये, म्हणजे n ची व्हॅल्यू. तर खाली a टू द पॉवर 0 1, b टू द पॉवर 0 1, 1 प्लस 1 2, 0 प्लस 1 एक राहिला ना. आता एच्या पॉवर 1 म्हणजे, आणि इकडे b, तर a प्लस b बाय 2 आला असता. इफ n इज इक्वल टू, देन दिस व्हॅल्यू बिकम्स, आणि हा ना हा काय आहे? सेम. आणि म्हणून हा झाला आपला. नाही समजला? नाही समजलं असेल तर घरी जाऊन पाहून घ्या. 34 एबीसी का भयानक जाया. ओके, ए प्लस बी प्लस सी, तर खाली काय आला असता? 3. और औसत कितना है म्हणते? तो ए प्लस बी प्लस सी की वैल्यू क्या आएंगी? 3m. तथा ये लक्ष द्या रे, बहुत सोपी आहे, बहुत सोपी. का म्हणता? नाही आहे? यांचा किती आहे? 0, बरोबर की नाही? मग आपल्याजवळ एक फॉर्म्युला आहे पहा, ए प्लस बी प्लस सी चा होल स्क्वेअर आहे का? हा आहे ना आपल्याजवळ. ए प्लस बी प्लस सी चा होल स्क्वेअर इज इक्वल टू काय बे, मला बी नाही आहे, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी बी सी प्लस ए सी. का म्हणता? जमला काम?
याची व्हॅल्यू इथे पुटअप केलं तर 0 झाला बाबू हा. आणि ए प्लस बी ची व्हॅल्यू माझ्याजवळ किती आहे का, आणि 3m चा का होऊन जाईल का, अरे होईल का नाही. तर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर ना, हा तर झाला 0 मोठावाला. तर इथे किती आला 9m. कोण बे, तर यांच्या औसत काढा म्हणते. काय काढा म्हणते, पण हे काय झाली, हे काय झाली बेरीज. अरे हे काय झाली ॲव्हरेज काढायचं आहे. तर राम राम कुठे चाललीस. हां हां मी कोण हो, मी माझ्या बहिणीच समजलो. का पाहिजे. हां धन्यवाद धन्यवाद. मला काय ऐकवाला फी म्हणलं, फी आणून दिला बा कोण बा, हे बा बांधबून करून होती ना बा, आहे ना. हां ते हे झाली बेरीज. आग्रे बांधल्यावर लोक वडकाले येत. हां तर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर यांची बेरीज आली. ॲव्हरेज काढायचं आहे भाऊ ॲव्हरेज. तर सम 9m चा स्क्वेअर भागीला 3, 3 एक 3, 3 त्रिक 3m चा, हा झाला असता तुमचा ANS. वाढू समोर नाही, वाढू नाही झाला, फक्त झाला. टारगेट मस्ट बी कंप्लीटेड. ओके 35. चाहे जिसको रुकना है वो रुके, चाहे जिसको जाना है वो जाए. आने वाले को दरवाजा खुला है, जाने वाले को वो उधर का रास्ता है. 35. 5 संख्याओं का औसत 18 है. तो 18 पंचे 90 बेरीज झाली असती. एक संख्या छोड़ देने पर औसत कितना हो जाता है 16. तो 16 64. तर त्या एकाची व्हॅल्यू किती, तर 16 पंचे 90, 90 मधून 64 मायनस कराल तर भेटल नाही का, छोडी गई संख्या. हां होमवर्क हा काय बेटा. हां 36. एक कार 7 माह की पेट्रोल की औसत मासिक खपत अगले 5 माह की औसत मासिक खपत. ओके तो इस कार के पूरे वर्ष की. बहुत सोपी बहुत सोपी. 7 आणि 5 12. त्या 7 महिन्याची बेरीज काढून टाकाल, या 5 महिन्याची बेरीज काढून टाकाल आणि टोटल बेरीज भागीला 12 करून टाकाल. नाही काढू शका. बहुत सोपी आहेत. एवढे सोपी तर कधी विचारू नको. 37. एक वर्षक में कार्यरत सभी कर्मचारी का औसत वेतन 8,000 है. इनमें से 7 अभियंता और 7 अभियंताओं का औसत वेतन. तर 12 7 8,40,000 यायलाच जाते छोट्याले. शेष कर्मचारीच्या औसत वेतन किती आहे म्हणते. ओके तो वर्षात में कार्यरत सभी संख्याओं की कितना, अभी संख्या किती आहे म्हणते. बे बहुत सोपी आहे. पा सांगू का कसा ना, मला तर आल्या पाहिजे. आता टोटल आपल्याला दिलेली नाही आहे. तो ओके ॲव्हरेज इज इक्वल टू, हा आपल्या जोडी एकच शस्त्र आहे बेटा या चॅप्टरमध्ये. पूर्ण या पुऱ्या चॅप्टरमध्ये एकच शस्त्र आहे. कोणता, सम अपॉन एन. तर ॲव्हरेज दिलेला आहे आपल्याला किती 8,000. आणि याच्यामध्ये बाबू, याच्यामध्ये सपोज मी हा नाही रे, हां याच्यामध्ये जे इंजिनियर साहेब आहेत, इंजिनियर साहेबांच्या पकडतो एक्स संख्या नाही का, संख्या नंबर ऑफ इंजिनियर, आणि नंबर ऑफ बिचारे लेबर म्हणजे वर्कर कर्मचारी बाकीचे त्यांची पकडतो वाय. इतर कर्मचारी म्हणते ना. हां शेष कर्मचारी, कर्मचारी रे लेबर नाही. कर्मचारी म्हणजे कोण, वर्कर नाही. कर्मचारी एम्प्लॉई, एम्प्लॉई एक्झिक्युटिव्ह वाय पकडला. काय पकडला. हां हां काय म्हणल्या दिवाणची. तर इथं सम आला असता आणि इथं काय आला असता एक्स प्लस. तर हा झाला असता यांची बेरीज. हे टोटल सम झाली. इंजिनियर साहेबाच्या काय सांगितलेलं आहे गेम, 7 अभियंता म्हणते. अबे मग तर बहुत सोपी आहे. काय असं करता मी 7 इंजिनियरची संख्या सांगितली आहे तरी तुम्ही का माणूस
पुरे भयाडा. इथं यनच पकडा. काय पकडा इथं? यन. आणि याच्यामध्ये कोण आहेत? इंजिनियर बी आहेत, कर्मचारी बी आहेत, बरोबर. तर इंजिनियर लोकांसाठी काय सांगितलेलं आहे? ॲव्हरेज किती सांगितलेलं आहे? ॲव्हरेज 12,000. आणि इंजिनियरची संख्या किती आहे? तर यांची सम किती झाली असती? सम ऑफ इंजिनियर 12 84,000. पक्का ना? मी 8 लाख म्हणलो होतो ना. हां, तर हे झाली सम ऑफ इंजिनियर. मग बाकीचे जे एम्प्लॉई आहेत, हां, बाकीचे जे एम्प्लॉई आहेत ते किती राहिले असते मला सांगा? n-7. किती राहिले असते? किती राहिले असते? यांची सम. आणि ॲव्हरेज किती दिलेला आहे यांच्या? 6,000 दिलेला आहे. हां, तर हा इकडे गुणाकार होईल, तर 6,000 n-7. तर सम आली असती इकडं सम ऑफ एम्प्लॉई EM. तर या दोघांची सम बेरीज जेव्हा करीन तेव्हा याच्याबरोबर यायला पाहिजे. अरे हो की नाही? अबे हो, हे टोटल दिलेली आहे ना का? हां, तर धिस सम इज इक्वल टू त्या दोघांची प्लस, म्हणजे 8,000 n इज इक्वल टू 84,000 प्लस 6,000 n मायनस 7 सकम 42,000. हा दोघांना इंटू केलो. हां, समजतं ना एवढा? खूपच हुशार झाले. हा n एका बाजूला. तर 8,000 n मधून 6,000 n काय झाले? आणि 84,000 म्हणून 42,000 मायनस झाले. बेटा किती राहिले? हां, 42,000 राहिले. इथे किती राहिले बेटा? 2,000 राहिले. तर 42,000 भागिले कोण रे? हा देवकर याले बचमबत्ती 21. तर यांची व्हॅल्यू किती झाली असती? यांची व्हॅल्यू किती झाली असती? ओके, आपल्याला काय काढा म्हणलं? तो कार्यरत सभी कर्मचारी. सभी, आता सभी म्हणलं तर इंजिनियर बी आले त्याच्यात. हां, तर टोटल किती झाले? ओके, समजला काय केला? तर नाही समजलं असेल तर घरी जाऊन पाहा. देन हा लास्ट चला घ्या. लास्ट 38 टोटल किती आहेत? म्हणजे अजून एक घ्यावं लागेल. त्याला उद्या पाहून टाकून द्या. हाँ हाँ, पैटर्न दूसरा है दिख खाली. 4 कमाने वाले सदस्य की एक परिवार की औसत आय 15,130. इसमें से एक पुत्री का विवाह हो गया, वो घर से विदा हो गई. लक्ष्य दे रे. इस परिवार का औसत आय घटकर कितना हो गया? तो विवाहित पुत्री की वे बहुत सोपी है. 4 गुणीला हे सम झाली असती सम ऑफ इन्कम. आणि किती लोकांची? 4 लोकांची. आणि 3 गुणीला हे झाली असती सम ऑफ इन्कम ऑफ किती लोक? 3 लोक. याच्यामधून हे मायनस कराल तर इन्कम ऑफ छोड़ के गई वाली पुत्री. मैं पुत्री म्हणलो, तुम्ही काय ऐकलं? ठीक है, ओके, डन. तो इस प्रकार से हंसते खेलते अपने 38 हो गए बाबा. बाकी के 38 कल देखेंगे. मेरी एनर्जी डाउन हो गई.